स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आंबेगाव आणि जुन्नर उपविभागामध्ये गेल्या 2 दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे। याची दखल घेऊन प्रशासनाच्या वतीने या आंबेगाव आणि जुन्नर परिसरातील भागाची पाहणी करण्यात आली। पाहणी केल्यानंतर जे दरडप्रवण क्षेत्र आहेत, प्रामुख्याने माळीण सारख्या घटनेच्या अनुषंगाने 60 ठिकाणी त्या ठिकाणी सर्वे करण्यात आला आणि तेथील सर्व लोकांना आम्ही दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी यशस्वी झालो आहोत। तसंच जुन्नर तालुक्यातील 6 ठिकाणांमधील काही व्यक्तींना देखील सुरक्षित स्थळी प्रशासनाने हलवण्यात यश मिळवलेलं आहे। प्रामुख्याने आंबेगाव तालुक्यातील जे कुटुंब संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात होती। जवळपास दोन्ही तालुक्यांमध्ये मिळून 801 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश मिळालेलं आहे। हे करत असताना मोठ्या प्रमाणात काल रात्री पाऊस झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणचे रस्ते खचलेले होते, काही रस्त्यांवर दरडी देखील कोसळलेल्या होत्या। त्यामुळे जुन्नर तालुक्यातील 6 रस्ते व पूल या ठिकाणी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। तसेच आंबेगाव तालुक्यातील 8 ठिकाणचे रस्ते व पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। हे काम करत असताना आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील महसूल यंत्रणा, पोलीस प्रशासन, फॉरेस्ट गार्ड, बऱ्याच गावचे आपदा मित्र आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याव्यातपणे काम करत असून मला या ठिकाणी लोकांना आवाहन करायचं आहे की अजून पावसाचा वरच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं नाही, तर काही फार महत्त्वाच्या कारणांसाठीच लोकांनी बाहेर पडावं आणि आपलं स्वतःचं जे काही आता या ठिकाणी नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, काही घरं पडलेली आहे, पशुधनाचं नुकसान आहे, शेती देखील वाहून गेलेली आहे, रस्ते खचलेले आहेत। हे सर्व प्रशासनाच्या वतीनं, कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या वतीनं या सर्व गोष्टींचे पंचनामे केले जाणार आहेत। कोणीही नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करण्याची मी या ठिकाणी विनंती करत आहे।